विमा मंजूर होण्यासाठी चुकीची माहिती देऊन 2,45,836 रुपयांची रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आणि या प्रकरणी 4 चाकी चालक अक्षय जयकुमार कुचनुरे वय वर्ष 28 राहणार गणेशवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक विजय विलास शिंगणे राहणार लक्ष्मी मंदिर चौक सांगली यांनी फिर्याद नोंदवली आहे. घटनेची माहिती अशी की संशयित अक्षय कुचनुरे यांनी दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी धामणी ते विश्रामबाग रस्त्यावरील पलाश रेसिडेन्सी समोरील रस्त्यावर अपघात झाला. याबाबत त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अक्षय कुचनुरे यांनी ही माहिती लपवून इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधला. कंपनीतील अधिकाऱ्यांना त्याने अपघातासंदर्भात चुकीची माहिती दिली. अपघाताच्या संदर्भात कोणतीही पोलीस तक्रार झालेली नाही तसेच थर्ड पार्टी नुकसान झालेली नसल्याचे माहिती त्यांनी विमा मंजुरीच्या अर्जावर लिहिली. वास्तविक दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली. इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या माहितीवर 2,45,836 रुपयांचा विमा मंजूर झाला. मात्र नंतर चौकशी केल्यावर वस्तुस्थिती कंपनीतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे संशयित अक्षय कुचनुरे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.